हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता पौष महिना चालू झालेला आहे आणि याच महिन्यामध्ये मकर संक्रांती असते. तर बऱ्याच जणांना तिळाची चिक्की किंवा तिळाचे लाडू ह्या गोष्टी कशा बनवायच्या माहीत नसतात आणि आपण मॉलमधून किंवा डीमार्ट वगैरे अशा ठिकाणाहून हे लाडू घेऊन येतात किंवा चिक्की घेऊन येतात. तर बऱ्याच दिवसाची ती चिक्की पडलेली खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी फ्रेश चिक्की कशी बनवायची व तिळापासनं ही चिक्की पूर्ण कशी बनवायची, कसं भाजायचे तीळ वगैरे हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बऱ्याच गर्ल्सचा किंवा बऱ्याच नवीन लग्न झालेल्या मुलींचा, बायकांचा हा प्रश्न असतो, चिक्की व्यवस्थित होत नाही, कडक कुरकुरीत होत नाही किंवा लगेच तुटती, चिकट होती. तर असे काही तुमचेही प्रश्न असतील तर आज मी तुमच्याही प्रश्नांचं उत्तर घेऊन आलेली आहे. तर चला मग पाहूयात की परफेक्ट अशी तीळ गुळ चिक्की कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ती जास्त चिकट होऊ नये किंवा कढईला वगैरे बऱ्या प्रकारे चिटकू नये म्हणून त्यात एक कुठला इन्ग्रेडियंट ॲड करायचा आहे किंवा कुठलं एक साहित्य त्यात ॲड करायचं जेणेकरून ती पूर्ण किंवा ऑलमोस्ट चिक्की आपल्या कढईला चिटकून बसू नये. सहसा बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की ती बऱ्यापैकी तीळ आणि गूळ दोन्हीही कढईला चिटकून बसतात. तर ते त्या पद्धतीने बसू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की चिक्की बनवण्यासाठी काय काय साहित्य आपल्याला. तीळ घ्यायचे आहेत, 1 कप गूळ घ्यायचा आहे, थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत 2 करून भाजलेले, तूप घ्यायचं आहे आणि इलायची पावडर. एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर मी तीळ तिथं थोडेसे ठेवलेत पण आपल्याला जास्त, जर 2 कप तीळ घेतले असतील तर 1.5 कप गूळ घ्यायचा आहे, कारण गूळ घेतला आहे तो कप छोटा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 वस्तूमध्ये आपण घरच्या घरी फ्रेश चिक्की बनवू शकतो. तर मग जी गोष्ट आपण घरी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवू शकतो तर त्या गोष्टीसाठी आपण मॉलमध्ये वगैरे बऱ्याच दिवसापूर्वी पडलेली चिक्की का खायची, तर फ्रेश का नको. तर चला पाहूयात आता फ्रेश बनवण्यासाठी आपल्याला काय. गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आपल्याला अगोदर आणि नंतर त्या कढईमध्ये तीळ टाकून एक मध्यम आचेवर आपल्याला तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत तीळ तडतड वाजत नाहीत किंवा छान असे भाजत नाहीत, अगदी फुल गॅसवर आपल्याला तीळ नाही भाजायचे, कारण जर फुल गॅसवर आपण तीळ भाजले तर ते करपतील आणि त्याचा करपट वासेल. त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं तीळ भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त असतील तर आपला वेळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. माझे 1-1.5 कप तीळ होते त्यामुळे मला जास्त वेळ नाही लागला. आता आपण त्याला मध्यम आचेवर व्यवस्थित फिरून भाजायचे आहेत, नाहीतर ठेवले तीळ कढईमध्ये आणि आपण इकडे तिकडे दुसरं काम करत बसलो, असं केलं तर ते तीळ खाली चिटकूनही बसतील आणि करपूनही जातील. म्हणून त्याला सारखं असं हलवत हलवत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. स्टार्टिंगला अगोदर मंद आचेवर आणि नंतर जेव्हा आपण कढईच्या जवळ येऊ किंवा चमच्याने किंवा कशाने तरी हलवत असू तेव्हा थोडंसं फुल गॅसवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. पण जेव्हा गॅसची स्पीड फुल आहे त्यावेळेला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग ते तीळ करपून जातील. तर अशा प्रकारे एक 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता थोडंफार त्याचा कलरही चेंज झाला आहे आणि तुम्ही आता निरखून जर पाहिलं तर लक्षात येईल की एक एक तीळ असा उडतोय वरती, याचा अर्थ तो खूप छान भाजतोय. अशा पद्धतीने आपल्याला तीळ भाजून आता या कढईमधनं तीळ बाहेर काढून घ्यायचे आहेत. आपण तिळांना जेवढं व्यवस्थित भाजू तितकं आपली तिळाची चिक्की खायला छान होईल. तर अशा पद्धतीने आपण तीळ भाजत आहेत तोपर्यंत नंतर जे काही साहित्य लागणार आहे किंवा काही तर त्या गोष्टीही जवळ घेऊयात. तिळाची चिक्की खायला अतिशय पौष्टिक असते. डॉक्टर लोक असं म्हणतात की दररोज सकाळी आपण 1 चम्मच तिळ खाल्ले पाहिजे. पांढरे तिळ खाल्लेले खूप चांगले असतात, पण आपल्याकडून या सर्व गोष्टी शक्य होत नाहीत किंवा बऱ्याच जणांना किंवा आपल्यालाही तिळ खायला आवडत नाहीत तसे. तर आपण तिळाची चिक्की करून नक्कीच खाऊ शकतो. कोणाला उपवास असेल तर उपवासालाही आपण तिळाची चिक्की खाऊ शकतो किंवा असंही टिफिनला वगैरे एक चिक्की आपण आपल्या घरच्यांना नक्कीच देऊ शकतो. आणि असंही गुळही खायला चांगलाच असतो. तर तिळगुळ चिक्की आपण दिली आपल्या मुलांना किंवा आपल्या मिस्टरांना, घरी कोणी जॉब करत असेल यांना टिफिनला, किंवा आपणही दुपारच्या लंचमध्ये किंवा सकाळी उठल्यावर एक चिक्की खाल्ली तर अतिशय चांगलं.
तर अशा पद्धतीने आपण गॅस बंद करून आता तिळं खाली उतरून घ्यायचे आहेत आणि तिळं एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आता डबल कढई आपण गॅसवर ठेवूयात. कढई ऑलरेडी गरम आहे, त्यामुळे आता आपण डायरेक्टली त्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करायला घेऊयात. तर मी त्यामध्ये टाकलेला आहे 1 कप गूळ आणि 1 पूर्ण चमचाभरून तूप. तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की तो एक साहित्य ॲड केल्याच्या नंतर चिकी कढईला चिकटणार नाही. तर आता तुम्ही म्हणता ते साहित्य कुठलं, तर ते आहे तूप. बऱ्याच जण तूप नाही ॲड करत, त्यामुळे चिक्की जास्त अशी कढईला चिटकून बसते. तसं माझी कढई ही नॉनस्टिकच आहे, पण नॉनस्टिक जरी असली तरी ती चिटकायला चिटकतेच, कारण गुळ असतो त्यामध्ये. म्हणून त्यामध्ये थोडंसं आपण जर तूप टाकलं तर ती चिक्की खाली चिकटणार नाही. आणि यामध्येच आपल्याला टाकायचं आहे 1 अर्धा चम्मच इलायची पावडर. आणि मी तुम्हाला म्हटलं तसंच जेवढे तिळं घेतले आहेत त्याच्यात थोडंसं कमी आपल्याला गूळ घ्यायचं आहे. तर मी 1 कप आणि थोडेसे तिळं घेतले होते, म्हणून 1 कप आणि परत वरून थोडासा गूळ, एवढं गूळ मी त्याला घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसरं काहीही आपल्याला ॲड करायचं नाही. आणि यालाही सेम, याला तर मध्यम आचेवर सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची नाही, एकदम कमी करायचं आहे. कारण जर आपण गॅस खूप फुल ठेवला तर गूळ करपेल किंवा काहीसा करपेल आणि काही विरघळणार सुद्धा नाही. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला हा गूळ पगळून घ्यायचा आहे. यामध्ये फक्त 1 चम्मच तूप आणि अर्धा चम्मच इलायची पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गुळाला अगदी व्यवस्थित पगळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्या गाठी व्यवस्थित फुटतील आणि गूळ अतिशय करपणार सुद्धा नाही आणि त्याच्या गाठी सुद्धा राहणार नाहीत. म्हणून आपल्याला 7 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिट आपल्याला गूळ मंद आचेवर परतायचं, जेणेकरून आपली चिक्की एकदम व्यवस्थित पकडून ठेवेल आणि करपणार नाही आणि टेस्टला सुद्धा छान. इलायचीने सुद्धा चिक्कीला खूप छान फ्लेवर येतं, त्यामुळे इलायची नक्कीच ॲड करा. मी तर नेहमी चिक्की बनवायची म्हणल्यावर इलायची ॲड करतेच, तुम्हीही करा. तर अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचे, जेणेकरून एका साईडला गूळ करपणार नाही. सारखं नाही हलवलं तरी चालतं, कारण गॅसची फ्लेम कमी आहे. जेव्हा आपण गॅसची फ्लेम फुल ठेवू त्यावेळेला आपण सारखं हलवावं लागेल. तर असं करून 10 ते 15 मिनिटामध्ये आपला जवळपास गूळ पगळून जातो. आणि यात तूप टाकल्याचं आणखी एक रिझन असतं की ती चिक्की पण व्यवस्थित बसते, जास्त कडक होत नाही, खायलाही स्मूथ होईल. म्हणजे त्याचं बॅलन्स मेंटेन होईल, कडकचं किंवा स्मूथचं. अतिशय कडकही होणार नाही आणि अतिशय अशी स्मूथ पण होणार नाही की तिळं गळतील. मीडियम त्याचं राहील गोष्टी, म्हणजे मीडियम होईल त्याचं. म्हणजे आपण जर त्यामध्ये तूप टाकलं तर चिक्की जास्त हार्ड पण होणार नाही, जास्त स्मूथ पण. त्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित कॉन्स्टंट राहील, त्यामुळे आपण थोडंसं तूप नक्कीच ॲड केला पाहिजे. आणि आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जेव्हा आपला गूळ होईल पातळ, तेव्हा आपल्याला त्यामध्ये भाजलेले तीळ आणि अगदी 4-5 शेंगदाणे भाजलेले त्याचे 2-2 करून टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्या चिक्कीला दिसायला पण सुंदर होईल आणि खायलाही शेंगदाण्याचं क्रंच छान वाटेल. तर मी सगळे तिळं ॲड केले नाहीत, कारण मला गूळ थोडासा कमी वाटत होता. आणि त्यात जे शेंगदाणे मी तुम्हाला म्हटले, एका शेंगदाण्याचे 2च केलेले असे थोडेसे शेंगदाणे आणि ते तिळं. गूळ कमी पडत होता म्हणून मी तेवढे तीळ टाकले नाहीत, त्यातले बरेचसे तीळ मी ठेवले. अशाच पद्धतीने आपल्या तिळं आत टाकले की लगेच लक्षात येतं की गुळामध्ये किती तीळ लागतात. जेवढे लागतात तेवढेच टाकायचं. ते प्रमाण अतिशय ड्राय होत असेल, एकमेकांना पकडून ठेवत नसेल, तर मग तिळं कमी टाकलेले चांगले. कारण खूप जास्तही टाकून मग परत त्याची चिक्की बनत नाही आणि तीळ सुटून जातात, मोकळे होतात. त्यामुळे गूळ थोडा जास्त असलेला चांगला. तर अशा पद्धतीने पूर्ण असं त्याला व्यवस्थित 1-2 मिनिट आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे, कारण माझं बाकीचं सामान घ्यायचं राहिले, जसं की लाटणं, कोळपाट आणि ज्याच्यावर आपल्याला ही चिक्की टाकायची आहे त्यासाठी मी एक कॅरी बॅग घेत आहे आणि त्यावर तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपली चिक्की कॅरी बॅगलाही चिटकणार नाही आणि पाटावरही आपण ऑन दी स्पॉट चिक्की नाही टाकू शकत. जरी तुम्ही ताटात टाकली तरी त्याला खाली थोडंसं तूप किंवा तेल नक्कीच लावून घ्या, जेणेकरून चिक्की चिटकटणार नाही. तर अशा पद्धतीने मी एक कॅरी बॅग घेतली आहे. आपल्याला लगेच चिक्की काढायची असते, त्यामुळे प्लास्टिक किंवा त्यामुळे कॅरी बॅगवर जरी ठेवलं तर काही इश्यू नाही. पण जर आपल्याला बराच वेळ ठेवायचं असेल तर यावर ठेवू नये. कॅरी बॅगवर ठेवलेलं फूड खाणं चांगलं नसतं.
पण मी ही चिक्की एक जस्ट 5 ते 6 मिनिटात काढून घेणार आहे, म्हणून मी त्यावर ठेवली. तर अशा पद्धतीने आता आपण पूर्ण कॅरी बॅगला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चिक्की आपली चिकटणार नाही. तर तुम्ही आता म्हणता गॅस बंद केलाय तर ती चिक्की कडक होईल, तर हां, मी मुद्दाम गॅस बंद केला, कारण तोपर्यंत जर आपण गॅस चालू ठेवला तूप वगैरे लावेपर्यंत तर ते करपून जाईल, म्हणून मी गॅस बंद केला. आणि आता परत एकच मिनिट त्याला वर ठेवायची गरज आहे, कारण कढई पण गरम होती आणि चिक्कीही ऑलमोस्ट गरम होतं चिक्कीचं बॅटर, त्यामुळे त्याला जास्त गरम करायची गरज नाही. जर तुम्ही कोळपाट परत तूप वगैरे लावून कॅरी बॅगला अगोदरच घेतला असेल तर तुम्ही ऑन दी स्पॉट टाकलं तरी चालतं. तर आता आपली चिक्की थोडंफार झालेली आहे गरम, तर आता आपण गॅस बंद करूया आणि ही चिक्की पूर्ण ट्रान्सफर करून घेऊया कॅरी बॅगवर. तर अशा पद्धतीने आपल्याला चिक्की बनवायची असती, तर खूप काही अवघड नाही आणि 10 ते 15 मिनिटाचं काम आहे. परफेक्ट जशी मॉलमध्ये किंवा बाहेर दुकानात भेटती तशीच्या तशी चिक्की. आणि यातला एक ॲडव्हान्टेजेस पॉईंट म्हणजे तुम्हाला पौष्टिक खाता येतं बऱ्याच दिवसाची. आता मकर संक्रांती 14ला आली म्हणजे मॉलमध्ये अगोदरच 10-15 दिवसानं गोष्टी येतात, तर त्या पूर्ण गोष्टी विकल्या जातील किंवा विकतातच असं नसतं. तर 15 दिवस 20 दिवसाच्या जुन्या गोष्टी खाण्यापेक्षा आपण आपल्या घरी असं फ्रेश चिक्की बनवून खाल्लेली कधीही चांगली. असं नाही की आपल्याला वेळ भेटत नाही, भेटतोच कधी ना कधी थोडासा तरी संडेला म्हणा, ज्या कोणी जॉब करतात त्या महिलांना, तर संडेच्या दिवशी आपण ही चिक्की जस्ट 10 मिनिटात नक्कीच बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आता आपण त्या पेपरला एकमेकांवर ठेवून हाताने थोडं थोडं हळूवार टॅप करून घेऊया, जेणेकरून चिक्की एकमेकांमध्ये बाइंड व्हायला मदत होईल. आणि जर गुळाचं प्रमाण कमी झालं किंवा चिक्कीला आपण खूप वेळ पातळ गूळ करता वेळेस ठेवलं किंवा बराच वेळ आपण तिळ मिक्स करूनही गॅस चालू ठेवला तर ती चिक्की कडक होते आणि असं बाइंड व्हायला मदत होत नाही आणि आपले तीळ सुटतात. आता माझ्या हाताला खूप पोळत होतं, अगदी गरम असल्यावरही करू नका नाहीतर हात भाजतील, म्हणून मी रुमालाच्या साहाय्याने ती चिक्की प्रेस करत आहे. कारण थंड झाल्यावरही परत त्याची चिक्की बनणार नाही, म्हणून मध्यम जेव्हा असेल थंड किंवा गरम तेव्हा आपल्याला चिक्की सेट करायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अशी आपली चिक्की बनून तयार आहे. आत्ताच आपल्याला दिसत आहे. आपण जेव्हा चिक्की बघतो, पाहतो, खाता वेळेस तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे बनवणं फार हार्ड आहे, पण असं काहीही नाही. एक 4 ते 5 मिनिटाच्या प्रयत्नानंतर आपली चिक्की बनून तयार होते. आणि त्याची बनवण्याची एक सोपीशी मेथड म्हणजे आपण कॅरी बॅगवर टाकून अशा पद्धतीने तर चिक्की नक्कीच बनवू शकतो. आता आपण थोडंसं गार गरम आहे तोपर्यंतच चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊत, कारण अगदी कडकही झाल्यावर मग त्याचा व्यवस्थित आकार होणार नाही आणि ती वेडीवाकडी होईल किंवा ओबडधोबड कट होईल. त्यामुळे आपण चिक्कीला जोपर्यंत गरमगार आहे तोपर्यंतच अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्याला सेपरेट जरी नाही केलं तरी आपण त्याला आकार देऊन ठेवायचा आहे अगोदर. तर अशा पद्धतीने अगदी हळूवार आपण चिक्कीला आकार देऊन घेऊयात. तर सुंदर आणि तुमच्या घरच्यांसाठी पौष्टिक अशी चिक्की बनून तयार आहे. तर तुम्हालाही असं वाटत असेल की खरंच खूप हार्ड आहे चिक्की बनवणं किंवा फार वेळ जाईल, किचकट काम आहे, खूप गोष्टी किंवा भांडे पडतील, तर असं काहीही नाही. फक्त एक कढई आणि लाटणं वगैरे आपल्याला पाहिजे. एवढ्याशा सामानामध्ये इतकी सुंदर आणि पौष्टिक चिक्की बनवून तयार होते. जर तुम्हालाही चिक्की आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा, तुमच्या मुलांना द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरासाठी आपण हेल्दी राहण्यासाठी तिळं खाल्लेले अगदी चांगले असतात. आणि बरेच डॉक्टर तिळगुळ म्हणा किंवा परत झालं तर शेंगदाण्याचे लाडू आणि गूळ हे खा म्हणून आपल्याला सल्ला देतातच. तर मग त्याच पद्धतीने आपण डॉक्टर सल्ला देतात तर त्यांचं ऐकून म्हणा किंवा आपल्याला आवडतंय म्हणून म्हणा, ही तिळगुळ चिक्की आपल्या घरात नक्कीच बनवून ठेवली पाहिजे. ही चिक्की बनवून ठेवल्याच्या नंतर एक जवळपास 15 ते 20 दिवस ह्याला काहीही होत नाही. बाहेर तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी असतातच, म्हणजे बऱ्याच दिवसाच्या ज्या ठेवलेल्या असतात मॉलने तर त्या आणून आपण खातोच. तर त्यापेक्षा घरी असलेल्या गोष्टी आणून खाल्लेल्या कधीही चांगलं किंवा घरी बनवलेल्या गोष्टी खाल्लेल्या कधीही चांगलं.
तर तुम्ही पाहू शकता त्याचा आकारसुद्धा परफेक्ट झालेला आहे, किती सुंदर. आणि त्यामध्ये आपण जे शेंगदाणे ॲड केलेत आहेत ते पण त्याचं लूक आणि खातावेळेस त्यांचा क्रंच वगैरे खूप जास्त छान लागतो. म्हणून त्यामध्ये एक थोडेसे शेंगदाणे तुम्ही नक्कीच ॲड करा. तुम्ही एकदा ही रेसिपी पहा, बनवून पहा, कशी होती ती मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही टेस्ट करा, तुमच्या घरी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मी बनवली, खाल्ली, मला खूप जास्त आवडली. अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी अशी रेसिपीशी रिलेटेड किंवा बाकी काही व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये टाकलेले आहे. तुम्ही एकदा नक्की माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा. तुम्हालाही नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. तर चला मग आता आपण बाकीची उरलेली चिक्की छान अशी त्या कॅरीबॅगवरची काढून ठेवूया, कारण जास्त वेळ गरम वस्तू इथे ठेवून खाल्लेल्या चांगल्या नसतात शरीरासाठी. म्हणून मीही त्यावरचं पूर्ण प्लेटमध्ये व कढईमध्ये काही ट्रान्सफर करून घेतलं. व आता ही कॅरीबॅग आपण डिस्पोज करू शकतो किंवा नेक्स्ट टाईम आपल्याला जर लगेच उद्या वगैरे काही बनवायचं असेल तर ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने माझी आजची ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. आणि तुम्ही त्याचा क्रंच पाहू शकता, किती कुरकुरीत झालेली आहे आणि कट होते, जास्त हार्डसुद्धा नाही आणि त्याचे तिळंसुद्धा गळत नाही आहेत जास्त. त्यामुळे खूप सुंदर अशी आपली चिक्की बनून तयार आहे. तर तुम्हीही ह्या संक्रांतीसाठी नक्कीच तुमच्या घरी अशा पद्धतीने चिक्की बनवा व डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये स्टोअर करून 15 ते 20 दिवस नक्कीच खाऊ शकतात. तुमची फॅमिली जर मोठी असेल, भरपूर बनवली, जर राहिली कधी तरीसुद्धा त्याला काही होत नाही. आणि घरच्या सगळ्या गोष्टी सहसा पौष्टिक असतात, ज्या की आपण आपल्या हाताने आणि फ्रेश गोष्टीपासून बनवलेल्या असतात. त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा शक्यतो असं तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे दिलेलं कधीही चांगलं. तर चला आता आपण ही चिक्की पूर्ण भरणीमध्ये भरून ठेवूयात आणि या चक्कीची दररोज सकाळी उठून किंवा टिफिनला नक्कीच स्वाद घेऊयात. तर तुम्हाला आणखी कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्यासोबत त्याही रेसिपी शेअर करेल. किंवा तुम्हाला कुठल्या रेसिपीविषयी काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठली रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहिजे आहे, अशा रेसिपीज तुम्ही कमेंट करून सांगा. मी त्याही रेसिपीज बनवून तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला अजून काही डेकोरेशनचे परत डिवोशनल आणि रेसिपीशी रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर ते तुम्ही नक्कीच माझ्या प्रोफाईलवर जाऊन एकदा चेक करा. पुन्हा भेटूयात आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.